रोज आपण नवनवीन विषयाला हाताळत असताना आज औंढी तालुका मोहोळ येथे आपण काही शेतकऱ्यांना भेटायला आलेलो आहोत। तर शेतकऱ्यांना भेटण्याचा उद्देश हा त्यांनी ग्रुप शेती केलेली आहे, म्हणजे जेणेकरून नवनवीन खरं या भागाचा जर परिसर बघितला, उजनीच्या पाण्यावर भिजणारं बागायती क्षेत्र आहे, पण ते समतल नाही, चढ उताराची शेती आहे, मुरमाचा भाग आहे। ज्या रानामध्ये जे पीक येतंय ते पीक करायचं, जरी ग्रुपमध्ये असेल तर वेगवेगळी पिकं घ्यायची आणि एकमेकाला सहकार्य करायचं आणि आपल्या ज्ञानाचा प्रत्येकाला उपयोग करून त्याच्या उत्पन्नात भर कशी होईल याचा हा युवक वर्ग प्रयत्न करत असतोय। सगळे सुशिक्षित आहेत। आज खरं तर अशा प्रकारची शेती करणं सुद्धा कशी फायद्याची आहे हे पाहण्यासाठी आज आपण औंढी येथे आलेलो आहोत आणि या गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सगळे सभासद वर्ग आहे, त्यांना आपण भेटू। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव माने विवेक शंकर, गाव औंढी, तालुका मोहोळ। आमच्या फार्मर क्लबचं नाव आहे भूमिपुत्र फार्मर क्लब औंढी। आम्ही 2012 साली ह्या गटाची स्थापना केलेली आहे। आम्ही सर्व तरुण शेतकरी मिळून शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग आम्ही सतत करत असतो आणि त्या प्रयोगातून शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि त्याच्यातील नवीन तंत्रज्ञान आम्हाला कसं आत्मसात करता येईल या गोष्टीवर आमचा सगळ्यात मोठा भर असतो। विविध ठिकाणी भेटी देणं, भेटी दिल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर सगळे एकत्र बसून चर्चा करणं आणि त्याच्यातून आम्हाला नवीन काय करता येतं हा उद्देश आमचा आहे। आम्ही आमच्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही जे बघितलेलं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये काय करता येईल आणि आपण काय करू शकतो याच्यावर आमचं जागरणाचं काम चालू असतं। आता जी तुमची शेती ग्रुप शेती चालू आहे यामध्ये एकच प्रकारची पिकं आहेत का वेगवेगळी पिकं आहेत? आम्ही बहुपीक पद्धती करतो सगळेजण। कसं आहे, जमिनीचं क्षेत्र ज्याचं त्याचं तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि जमिनीचे प्रकार वेगवेगळे आहेत। काही जणांची पूर्णतः काळी जमीन आहे, काही जणांची मुरमाड आहे, काही जणांची मुरुम मिश्रित काळी जमीन आहे, असं आहे। मग आता या पिकामध्ये जे नवनवीन पिकं केली जाते त्याचं ज्ञान कुठं बाहेर नाही घेता का तुम्ही? एकामेकाला कसं शेअर करता? आम्ही अगोदर ॲग्रो न्यूजपेपर असतील, यूट्यूब चॅनल असतील आपल्यासारखे, त्यांच्या व्हिडिओ आम्ही बघतो। मग प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्यांनी काय काय केलं, आपल्याला काय करता येईल कमी खर्चामध्ये याचा आम्ही अभ्यास करतो आणि मग आम्ही ती पिकं करतो। आणि मार्केटचा वगैरे आम्ही सगळ्यांचा अभ्यास करून कोण कुठं माल विकतंय, काय करतंय सगळ्यांची माहिती घेऊन मग आम्ही त्या पिकाचा लागवडीचा विचार करतो। आता साधारणतः कुठली कुठली पिकं आहेत तुमची? आमच्याकडे भाजीपाल्यासारखी पिकं होतात, ऊस आहे, डाळिंब आहे, अशी विविध पिकं आम्ही घेतो, लिंबू। आता ह्या पिकाला जी माहिती लागणारी आहे बाहेर गोळा करता आणि एकमेकाला शेअर करता? हो, आम्ही एकमेकाला आठवड्यातनं 1-2 दिवस आम्ही वेळ काढून, व्यस्त वेळेतला वेळ काढून आम्ही सगळे रोजन एकत्र बसतो आणि एकमेकाला त्या ज्ञानाची देवाणघेवाण करतो। त्याच्यानं ते तंत्रज्ञान कसं वापरता येईल याचाही विचार केला जातो आमचा। समजा एखाद्याला मध्येच काय अडचण आली आणि जर का सगळ्याची मदत लागली तर त्यावेळेला काय करता? बोलवता एकामेकाला का काय? आम्ही सगळ्यांनाच एकमेकाला बोलवतो, त्याच्यावर विचार विनिमय होतो। मग आमचे जे विभाग आहेत, कृषी विज्ञान केंद्र असेल, तालुका कृषी विभाग असेल, जिल्हा कृषी विभाग असेल, आत्मा विभाग असेल, त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांना, तज्ज्ञांना आम्ही बोलवतो इथं। आम्हाला बाबा ह्या विषयावरती आम्हाला माहिती पाहिजे तर आपण याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन करावं याची आम्ही एक पत्र देऊन त्यांना बोलवून एक मीटिंग घेतो आम्ही। कृषी विभागात सहकार्य लागतं का तसं? हो, लागतंय ना। येतील का अधिकारी? हो, अधिकारी आम्हाला वेळेवर येतात आणि आमच्या अधिकाऱ्यांना वेळेवर सहकार्य असतं। मग आता पिकं जी करत असताना तुम्ही काय, आता सुरुवात कशी केली, तिथनं गटाची सुरुवात कशी केली, तुम्हाला कसं म्हणजे सुचलं की बाबा आपण ग्रुपनं एकामेकाला माहिती शेअर करत करत आपण याचा विचार करू, हे सुचलं कसं तुम्हाला? हे आम्ही विविध भागातले जिथं आम्ही जायचो व्हिजिट द्यायला शेतकऱ्यांकडे, तर त्यांचे ग्रुप असायचे, गट शेती असायची, फार्मर क्लब असायचे। त्याच्यातून आम्हाला सुचलं की बाबा आपलाही आपल्या गावामध्ये फार्मर क्लब असणं खूप गरजेचं आहे। फार्मर क्लब असेल तर आपण एखादं आपलं फार्मर क्लबच्या नावाचं पत्र जरी दिलं तर आपली सर्व कामं होऊ शकतात, इतकी गटामध्ये ताकद आहे। आता ह्याचा फायदा असा काय झालेला, एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? आम्ही यांत्रिकीकरण केलेलं आहे, ड्रीप इरिगेशन केलेलं आहे, शेततळी आहेत आमची, आम्ही सगळं असं गटाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करूनच केलेली आहे। आम्ही असं ऐकलं की गावामध्ये ड्रीपची
प्रमाण कमी होतं आणि तुमच्या फार्मरच्या क्लबमुळे ड्रिपचं प्रमाण वाढले त्यामुळे काय पिकात उत्पन्नात काय फरक पडला आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय त्याविषयी आवड निर्माण झाली का काय? हो, आम्ही ज्यावेळेस ड्रीपचं ज्ञान कोणालाही कमी होतं, लोकांना एक संभ्रम होता की ड्रीप म्हणजे एक वेस्ट खर्च आहे, तो वेस्ट नाही तो बेस्ट कसा आहे ह्याचा आम्ही पहिल्यांदा अभ्यास केला. आणि 2012 साली दुष्काळाची भीषण परिस्थिती होती. त्यावेळेस आम्ही ग्रुपमधल्या 70% लोकांनी ड्रीप केलं आणि आमची ऊसासारखी पिकं असतील, लिंबूसारखी पिकं असतील किंवा पालेभाज्यासारखी पिकं कमी पाण्यावरती एकदम अतिशय उत्कृष्ट उत्पादन आम्हाला आलं. आणि आमचं बघून मग परिसरातल्या लोकांनाही ज्ञात झालं की कमी पाण्यावरती ड्रीप इरिगेशन असेल तर शेती उत्तम होऊ शकते. आता तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे? आमचा सगळा टोटल 20 लोकांचा ग्रुप आहे. आता 20च्या जे बाहेरचे शेतकरी आलेत तर त्यांना तुम्ही कसं करता मार्गदर्शन वगैरे? आम्ही त्यांना इथं बघा, सीइंग इज बिलिव्हिंग, बघा आणि विश्वास ठेवा. आम्ही प्रत्यक्ष आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही कॉलवरती कोणाला उत्तर देत नाही. तुम्ही या प्रत्यक्षात, आम्ही त्यांचा पाहुणचार करतो, त्यांना आमची पिकं दाखवतो आणि तुम्ही काय करू शकता त्यांच्याकडलं ज्ञान आहे ते आम्ही घेतो आणि आमचं ज्ञान त्यांना प्रदान करतो. माझं नाव आकाश दत्तात्रय बचुटे. मी औंधीचाच रहिवासी आहे आणि आपला जो फार्मर क्लब आहे भूमिपुत्र शेतकरी त्याचा मी सचिव आहे. सचिव आहे. कसं काम चालतं आपलं? आता सचिव म्हणल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे जाईल त्या, तर काय क्लबचं कसं काम चालतं? क्लबची कामं म्हणजे कसं, उद्देश पहिल्यांदा करावा लागतो ना बाबा. कुठलंही एखादं काम करताना एखादा गट काढायचा आहे किंवा एखादं आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस पहिल्यांदा 4 समविचारी लोक एकत्र यावं लागतात. ते एकत्र येऊन नियोजन करून आम्ही बसून एका ठिकाणी पेन पेपर घेऊन वहीवर सगळं नियोजन केलं की आपल्याला पहिल्यांदा आपल्या गटाचे उद्देश काय ठेवायचे आहेत. मग कसं आहे, मार्केटमध्ये जर तुम्ही कृषी प्रदर्शनात गेलात किंवा अनेक इतर ठिकाणी गेलात तर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्या. आता बऱ्याचशा ठिकाणी गेलं तर त्यांच्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्यांचं मार्केटिंग चाललेलं असतं, हे घ्या ते घ्या ते घ्या. पण प्रत्यक्षात बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात जरा काही ठराविक जर लोक सोडली तर तसं मार्केटमध्ये लोक नाही आहेत. मग आमचा उद्देश पहिला तो आमच्या ग्रुपचा ठरला की लोकांना मार्गदर्शन आणि आर्थिकरित्या किंवा शेतीतून जो उत्पन्न मिळणार आहे त्याचा एक साक्षरता, शेतीची आणि आर्थिक साक्षरता ह्याचा बॅलन्स कसा करायचा. मग हा ग्रुपचा उद्देश ठरला आमचा. त्यानंतर आम्ही तो ग्रुप ओपन केला. त्या ग्रुपनंतर आम्ही ग्रुपच्या उद्घाटनाच्या वेळेस आम्ही पांडुरंग आव्हाड साहेबांना बोलवलं होतं. त्यांचं एक महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि आमच्या भागात ऊस उत्पादक क्षेत्र जास्त आहे आमचं. आता भीमाचा पट्टा आहे असलं त्यामुळे भीमा नदीचा बेल्ट असल्यामुळे आमच्याकडे ऊस उत्पादक क्षेत्र आणि कारखानदारी जास्त असल्यामुळे आम्ही ऊसाचं पीक प्रथम प्राधान्य त्याला आहे. मग प्रथम प्राधान्य ऊसाला मग सगळ्यांनी दिलंय म्हटल्यावर पूर्वी काय 2.5 फुटी 3 फुटी 4 फुटी सऱ्या होत्या किंवा 2 डोळ्यातलं अंतर किती असावं किंवा त्या ज्या माहिती आहेत ते उत्पन्न किती, लागवड कधी, हे एक पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेलं होतं त्याच्यातून पण ही उत्पन्न निघत होतं. पण तो पूर्वीचा भौगोलिक काळ राहिलेला नाहीये किंवा वातावरण तसं राहिलेलं नाहीये. त्याच्याबरोबर केमिकल आलेत, केमिकल बरोबर वातावरणात बदल व्हायला लागलाय. पूर्वी मकाला काय फवारण्या नसायच्या, आता आपल्याकडे मकाला सुद्धा फवारण्या यायला लागल्यात. तर पहिली पिकं येत होती, आता आणावं लागतात. मग हे त्यांना सर्वाइव्ह कसं करायचं, शेतकऱ्यांनाही त्यातून कमी खर्चातून सर्वाइव्ह कसं करायचं. पूर्वीचं जे उत्पन्न होतं तेवढंच आत्ता सुद्धा असू द्या, काही अडचण नाहीये. पण आता जो खर्च होतो ना तो पूर्वीपेक्षा दुप्पट तिप्पट व्हायला लागलाय. तो खर्च आपण कसा कमी करायचा ह्याच्यावर जरी भर दिलं तर शेतकऱ्यांना शेती परवडली पाहिजे. हा उद्देश आमचा मेन होता. म्हणून आम्ही त्यातून मार्गदर्शनपर हा ग्रुप चालू केलेला आहे. आता बदल काय झाल्यासारखं जाणवतं का? बदल म्हणजे आता मेन पीक म्हणल्यासारखं ऊस आहे, त्यातला सरीतलं अंतर वाढलं किंवा 2 डोळे पहिल्यांदा लावायची, आता ती 1 डोळा पद्धत चालू झाली, ड्रीप चालू झाली किंवा आता रेनगन वगैरे आले त्याच्यावर लोकांनी भर द्यायला चालू केलेली आहे. परत तालुका कृषीचं काय काम असतं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं काय काम असतं. आता जिल्हा कृषी अधिकारी आपले मुखली साहेब वगैरे आले होते आमच्याकडं. आम्ही जेव्हा उद्घाटन केलं त्यावेळेस त्यांचं सुद्धा लेक्चर ठेवलं होतं. किंवा आर्थिक व्यवहार शेतातून कसे करतात त्याच्यावर त्या गोष्टी सगळ्या अवलंबलेल्या आहेत. किंवा शेतीचं उत्पादन कसं करताय. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बरेचसे लोक
कॉपीकॅट पद्धतीने शेती करतात की बाबा एखाद्यानं दोडका लावला म्हणजे लगेच दुसऱ्यानं लावायचा, पण ते जमिनीचा पोत कसा आहे किंवा तिथं पाण्याची कंडिशन कशी आहे किंवा त्याची कपॅसिटी, आर्थिक कपॅसिटी किती आहे, त्याची आर्थिक ताकद किती आहे, त्या शेतकऱ्याची आणि आपली किती आहे हे न बघता डायरेक्ट शेती करून टाकतात. किंवा त्या पाहुण्याने सांगितलं, ह्या पाहुण्याने सांगितलं लागा त्याची डाळिंब एवढी आली म्हणून तू गेलं. ह्या जो शेतातला जो त्याला मी डायरेक्ट अंधश्रद्धा म्हणेन. शेतीतली जी अंधश्रद्धा आहे ती बाजूला निघली पाहिजे. पहिल्यांदा माझे पाय कितीपर्यंत पोचतात, माझे हात वर कितीपर्यंत पोचतात ते बघून शेती व्हायला हवी. किंवा मला कुठल्या क्षेत्रात मी चांगलं करू शकतो हे बघून त्यांनी शेती करायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट मी साध्या जर सोप्या भाषेत सांगायचं झालं का आमच्या गावठी शेतीच्या भाषेत, तर बांधावर उभारून त्या प्लॉटमध्ये 1 लाख रुपये निघू द्या, पण वर्षात माझे हे 1 लाख रुपये येणार आहेत असं म्हणता आलं पाहिजे त्या शेतकऱ्याला. मग भले तुम्ही कितीही मोठी पिके करा किंवा छोटी पिके करा, गॅरंटेड ज्याला आपण म्हणतो भरवशाचं पीक हे जर केलं तर 1-2-3 वर्षात शेतकरी त्या पिकातून सदन होऊ शकतो. पण जास्त जे इन्कम सोर्स किंवा आपल्याला एवढंच कमवायचं आहे तेवढंच कमवायचं आहे तसे एकतर वातावरण नसतंय, त्याच्याबरोबर जे काय आवक जावक असते. आता कांद्याचा आवक आणि जावकचा निर्णय आपण बघतोय मार्केटमध्ये, लोकांना रेट बॅलन्स ठेवायचे सरकारला, त्यामुळे ते हे करणार आहेत. पण 100% जबाबदारी त्यांची पण नाही आहे आणि आपली पण नाही आहे. दोघांनी बॅलन्स केला पाहिजे. त्यातून आपण सूझबूझ के साथ ज्याला म्हणतो आपण ती गोष्ट केली तर आपण सदन होऊ शकतो. आता या ग्रुप शेतीतनं म्हणजे साधारणतः तुम्ही करत असताना एकमेकाला मार्गदर्शन करत असताना असे काही शेतकरी आहेत किंवा माझा खरंच फायदा झाला किंवा माझं उत्पादन वाढले, पारंपरिक शेतीपेक्षा आता तुमच्या क्लबच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना उत्पादन वाढले असे काही शेतकरी आहेत का? आहेत की उत्पादन वाढले आहेत असे शेतकरी आहेत. किंवा आम्ही जिथं म्हणजे आता बऱ्यापैकी चर्चेत न बसल्यावर वगैरे, आणि असं म्हणजे चर्चा म्हणजे काय मिटिंग घेत नाही आम्ही. जिथं कट्टा असेल खाली बांधावर कुठं आहेत सगळे, समजा ह्यांचं काम चालू आहे आणि आम्ही तिघं वर रिकामी आहेत तर आम्ही ह्यांच्या बांधावर येऊन बसतो, ह्यांचं काम चालू आहे आम्ही गप्पा मारतो. मैत्रीतल्या ज्या गप्पा असतात ना फक्त त्या जरा कमी करून आपल्या बाकीच्या हे करण्या, म्हणजे शेतीचं उत्पन्न कसं वाढेल किंवा आधुनिक तंत्रज्ञान कुठं आहे काय आहे. एखाद्या अध्यक्षांना काहीतरी कुठं तर नवीन माहिती मिळालेली असते तिथे जायचं नियोजन करतो आम्ही. मला काहीतरी एखादी कुठं कोल्हापूर साईड, सांगली साईड किंवा बाहेर ज्या भागातली काय माहिती झालेली असते तिथला नंबर घेणे, तिथं जाऊन कॉन्टॅक्ट करणे, त्यांची भेट देणे. किंवा आता संशोधन केंद्र असतात आपल्या जिल्ह्यात बी, डाळिंब संशोधन केंद्र आहे, अशी संशोधन केंद्र आहेत, त्यांचं काय काम असतं ही एकमेकाला चर्चा करून मग तिथं कुणाला गरज आहे त्यांची काय मग हे करणं. फळांची झाडं लागवड असेल त्यातून काय आपण उत्पन्न घेऊ शकतो, नारळ लावली तर त्यातून काय आपण उत्पन्न करू शकतो. म्हणजे एकंदरीत आपला खर्च कमी करणे हा उद्देश पण ठेवलेला आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला भेट घेऊन सांगितलं की बाबा आपली त्या दिवशी जेव्हा चर्चा झाली होती किंवा तुमची जेव्हा चर्चा चालू होती त्यावेळेस आम्ही तिथं उभारलो होतो आणि आम्ही 2-3 प्रश्न विचारल्यावर तुम्ही जे गायडन्स केलं आम्हाला त्यातून आम्हाला चांगले रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे ते एक समाधानाची गोष्ट होती आमच्यासाठी पण, फायदा होतो. हा म्हणजे कुठं तर आमच्या ग्रुप काढल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. म्हणजे आणखीन इथून पुढे आम्हाला भरपूर त्या ग्रुपच्या माध्यमातून कामं करायची आहेत. आता हे मी अकेला चलाता अपने रस्ते लोग आते गए और करावा बनता गया, हे आता आमची सुरुवात आहे. फक्त ह्या 10-12 वर्षात फक्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं ते आमच्या गावातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. मग त्यातून शेती ह्या विषयाला एक वेगळा दर्जा कसा देता येईल हे आमचा प्रयत्नच राहणार आहे. कारण आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत, स्वतः अध्यक्ष BSc ॲग्री आहेत. मग ते जॉब न करता किंवा आपली भारतीय जी मानसिकता आहे शिक्षण झाले की नोकरी करायची किंवा हे स्वतःचा ओन बिझनेस असेल किंवा स्वतः आपलं, तर मी तर समजतो आमची जेवढी शेती आहे ती माझा स्वतःचा म्हणजे प्लांट समजतो मी त्याला. हा माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आता अध्यक्षांची शेती आहे हा त्यांचा एक प्लांट आहे, त्यांचा एक प्रोडक्शन प्लांट आहे मी म्हणलं तर चालेल. मग ह्या गोष्टी आहेत. आता बऱ्याचशा ठिकाणी 1-2 ठिकाणी मी प्राऊड करतो की मी शेतकरी आहे, मला अभिमान आहे. आणि ती गोष्ट प्राऊड करण्यासाठी आपल्याला दृष्टिकोन असला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुण्या मुंबईसारख्या एका ठिकाणी गेल्यावर तिथं एका आजीने विचारलं मला, तुमचं बोलणं शिक्षण झाली, म्हणजे काय करतात तुम्ही? तर मी सांगतानाच असं सांगितलं की माझा करार असतो म्हणलं शुगर कॅन फॅक्टरी बरोबर, आणि त्यांना मी साखर बनवण्यासाठी रॉ मटेरियल पुरवायचं काम करतो. म्हणजे माझ्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा ह्या लेवलचा आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे फील इनसाइड बिफोर यू फील आउटसाइड, म्हणजे तुम्ही स्वतः फील करा तुम्ही बिझनेसमन आहे म्हणून. तुम्ही शेतकरी तर आहातच,
पण तुम्ही त्या गोष्टीला दर्जा द्या. आता बऱ्याचशा ठिकाणी आता सध्याची एक खूप मोठी परिस्थिती आहे की तरुण मुलांना लग्नांचा प्रॉब्लेम यायला, शिक्षण झालेत, शेती आहे, पण हे पाहिजे ते पाहिजे, अपेक्षा वाढल्यात. असं होत असताना तरुण मुलांनी जे त्यांचं राहणीमान आहे किंवा त्यांचं उत्पन्न आहे ह्यात बदल होणं गरजेचं आहे, काळाची गरजच आहे. 100% मुलींच्या वडिलांवर किंवा त्यांच्यावर हे देऊन नाही चालणार. आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. परिस्थिती कशी आहे ते बघून वागलं पाहिजे शेतकऱ्यांना. आणि सध्या तर शेतकऱ्यांची परिस्थिती काय समाजात चालू आहे तर सगळ्यांना आपल्याला तिथे बोलायची गरजच नाही. त्या गोष्टी झालेल्या आहेत. आता शेतकऱ्याचं साधारणतः शेतकऱ्याकडून आपण ज्या काय अपेक्षा तुम्ही म्हणता की बघून केले, पण शेतकऱ्याचा काय हमीभाव आहे शासनानं दिला जाणारा येत असेल, भले उसाला असेल, ज्वारीला असेल, गव्हाला असेल, त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सरकार कुठं कमी पडतंय का शेतकरी कमी पडतोय उत्पादन काढायला? काय तुमच्या ग्रुपच्या वतीने तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याची खरंच शेतकरी कमी पडतोय का जास्त उत्पादन निघाल तर हायर रेटवर परवडू शकतं का शासनानं काय हमीभावाची दखल घ्यायलाच पाहिजे तिथं? त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं असते, हमीभावाच्या तर काही गोष्टी जर केल्या तर ही हमीभाव देणं किंवा शेतकऱ्याला परवडणं ह्या गोष्टी आता सध्या मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये काय चालू आहे ते आपण बघतोय. एका शेतकऱ्याचं उठाव करू शकत नाहीत आणि उठाव करण्यासाठी शेतकरी एकत्र येऊ शकत नाहीत, कारण संध्याकाळी जाऊन धारा काढायची असते त्या, आणि शेतकऱ्याचे सगळे खांद्यावर शिवळ असते. त्यामुळे शेतकरी एक होणं सहजासहजी शक्य नाही. व्हायला पाहिजे, हमीभाव मिळाला पाहिजे, जर तरच्या गोष्टी आणि व्हायला पाहिजे असणाऱ्या गोष्टी ह्यात फरक असतो साहेब. आणि आम्हाला पण मस्त वाटतं की आमचा 4,000 जावा, पण द्यायला कोण तयार नाही ना. विषय कसा असतोय, सध्या मार्केटमध्ये काय खपतंय, सध्या मार्केटची गरज काय आहे हे बघून जरा व्यवस्थित काम करायला पाहिजे. मग अपेक्षा कधी संपणारच नाही आहेत. आणि तुम्ही मी इथं चर्चा केली किंवा एखाद्या गोष्टीवर भरपूर चर्चा झाली तर त्याचं शेवटचं कन्क्लुजन किंवा शेवटचे रिझल्ट काय आहेत ह्याचा आम्ही भरपूर अभ्यास केला आहे. म्हणजे मिळायला पाहिजे, व्हायला पाहिजे आणि जर तरची वाक्य जर आम्ही डोक्यातनं ह्या 7-8 वर्षात काढून टाकलेली आहेत. म्हणजे जसं आहे महापुरात झाडे जातील लव्हाळे वाचते म्हणतात, लव्हाळ्याप्रमाणे परिस्थिती येईल प्रमाणे त्या बाजूला झुकून व्यवस्थित राहिलं तरच तो लव्हाळा आहे पण राहतोय. पण महापुरात जर तुम्ही पूर्ण सोसायटीच्या विरोधात, पूर्ण सरकारच्या विरोधात जर तुम्ही आडवे चालायला गेलं तर शेतकऱ्याला लय काम आहे. शेतकऱ्याला परपंच आहे, शेतकऱ्याच्या कुठं काळा पैसा नाही, शेतकऱ्याच्या कुठं प्रॉपर्ट्या नाही, त्या शेतकऱ्याचं जे 2-4 तुकडा आहे ते जमिनीचं त्याच्यावर शेतकऱ्याला करावं लागते, 2-4 जर्शी आहे त्याच्यावर भागवावं लागते. काम नाही केलं, एका दिवशी धरण नाही भरले एखाद्या वेळेस तर शेतकऱ्याचं पुढच्या वर्षीचं व्यवहाराचा बॅलन्स हलते. त्यामुळे शेतकरी ह्या गोष्टीचा विचार करत नाही आणि तेवढी मागणी नाही. वाटते मग व्हायला पाहिजे आणि झालंय ह्या दोन गोष्टी खूप अंतर आहे. ती यायला खूप मला तर वाटते एक तरुण म्हणून शिकलेला महाराष्ट्रातला खूप वेळ आहे. कारण सध्याची राजकीय परिस्थिती सुद्धा ह्याला जबाबदार आहेच, ह्याला काय नाकारता येत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या तरुणांना स्वतः सावध व्हा, स्वतः पैसा कमवायला शिका, कुणाचीही अपेक्षा ठेवू नका, कुणाची अपेक्षा ठेवू नका. सल्ला देणारे लय आहेत, सल्ला देणारे लय आहेत. आई वडील आजारी पडल्यावर आपल्यालाच पळायचं आहे, आपल्यालाच कष्ट करायचं आहे. खताला पैसे कमी पडल्यावर आपल्यालाच नियोजन करायचं आहे. सरकारच्या काही ज्या चांगल्या योजना आहेत त्या घ्या, त्यात तुम्ही आहात बसताय घ्या, नाही असं नाही. सरकारकडून अपेक्षा तर आहेतच आमच्या, त्यांनी द्यायला पाहिजेच. मायबाप सरकार म्हणतात ते द्यायलाच पाहिजे. पण आमच्या इथं बसून मागण्या पूर्ण होणार नाही, त्यासाठी उठाव करावा लागतो, आंदोलनं करावी लागतात. आणि शेतकऱ्याला तेवढा त्रास आहे की तुम्ही सध्याची बघताय परिस्थिती खराब आहे. त्यामुळं आपलं उत्पन्न वाढवा, भरघोस उत्पन्न. एखाद्या वेळेस कधी कधी कमी दर असला आणि भरघोस उत्पन्न निघलं तरीसुद्धा बिलं चांगली येतात आणि गोष्ट कोण नाकारू शकत नाही. भ्रमाचा भोपळ्यात राहण्यापेक्षा सरळ काय असेल ती माझं स्पष्ट मत आहे. सुज्ञान ज्याला स्वतःवर विश्वास आहे, शेतकरी असेल किंवा दुसरा अदर कोण असेल, ज्याला स्वतःवर विश्वास आहे ना त्यानं व्यवस्थित करावं आणि त्याचं सदन व्हावं. कोणावर डिपेंड राहणं ही चुकीची गोष्ट आहे, मला असं स्पष्ट वाटतं. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यानं स्वतःच्यावरती जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. सरकारकडून अपेक्षात राहते, युवकांचं मत आहे की बाबा सरकारकडून अपेक्षा आहे त्याच,
पण आपण त्याच्या अपेक्षेवर जगण्यापेक्षा स्वतः कसं स्वावलंबी होईल हे बघितलं पाहिजे, असं खरं तर यांचं मत आहे. माझं नाव लिंगेश्वर मारुती भुसे. तुमची शेतीत काय आहे सध्या? आता माझ्या शेतीत गहू आहे, ऊस आहे, मका आहे. बरं, मग त्या गव्हाला काय नियोजन काय, म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलं का नवीन काय अवलंबलं त्यामध्ये? गहू असेल, ऊस असेल. गव्हाला काय आता म्हणजे गहू अगोदर आता पेरताना खत, परत फवारणी, परत आता डोस. आता उत्पादन वाढेल का काय वाटतं? वाढेल. वाढेल. या गट शेतीचा फायदा होईल होणार. गाव औंधी. काय काय करता गटामध्ये? काय सक्रिय आहे? काय कुठलं नवीनच आहे मी आता. नवीन आहे. काय शेतीमध्ये काय दोडका, ऊस, मका, कांदा. काय फायदा झाला का गटामधून आपल्या ह्या? भरपूर. कसा झाला म्हणजे? खत बियाणं मी खरेदी करताना म्हणा किंवा आपलं ड्रिपचं वगैरे सगळं एकत्रित खरेदी करता, त्यामुळे स्वस्त मिळतं का काय? स्वस्त मिळतं, जरा मार्गदर्शन भेटतं. बरं, मग आता ह्यातनं मार्केट वगैरे कुठं काय कसं करता? काय गटामार्फत चर्चा करूनच करता? चर्चा करून ठरवतो आम्ही कुठे. बरं, मग ह्या गटाची चर्चा केल्यानंतर जी काय होणारा फायदा आहे ते झाल्यासारखा वाटतोय का आपला हा या पारंपरिक शेतीकडेच वाटतं? नाही, पारंपरिकला फाटा देण्यासाठी चालू आहे. म्हणजे नक्की याचा फायदा होतोय म्हणाला काय हरकत नाही. तर आता आपल्याबरोबर कृषीभूषण, मोहोळ तालुक्याचे कृषीभूषण आहेत, आपण त्यांच्याशी थोडंसं बोलू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. मी कृषीभूषण शशिकांत पोदे, शेज बोबळगाव. आमचं जे मित्रांचा जो गट आहे, या गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, त्यामध्ये शाश्वत शेती आणि नैसर्गिक शेती याचा अवलंब करून या गटाचं जी सहकार्य सगळ्यांना मिळतं आहे एकमेकाच्या मार्गदर्शनाखाली, त्यात आपल्या गटाच्या माध्यमातून जी पीक पद्धती अवलंब केलेली आहे, जी पिकं पिकवलेली आहेत, त्याच्यासाठी मार्केटिंगचा विषय एक येतो आणि गटाच्या माध्यमातून जी झालेला आर्थिक लाभ सगळ्या शेतकऱ्यांना एकमेकाच्या मार्गदर्शनाखाली येऊन नैसर्गिक शेतीला अवलंब, पुन्हा जैविक शेती, सेंद्रिय शेती हे 3 प्रकारचा अवलंब केला जातो आहे. आणि त्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करायची जर म्हटलं तर देशी गाई संवर्धनाच्या माध्यमातून प्रत्येकाकडे देशी गाय आहे, त्या माध्यमातून खिलार संवर्धन आणि त्याच्या माध्यमातून मिळणार जे आर्थिक उत्पन्न, ह्याचा खर्च कमी वजा करता आम्ही जी सेंद्रिय निविष्ठा लागणार आहे ती आमच्या सेंद्रिय शेतीला लागणारी निविष्ठा स्वतःच्या घरी खिलार गाई संवर्धन करून त्याचं शेण गोमूत्रावर आधारित आम्ही सेंद्रिय शेती करतो. त्याच्या माध्यमातून आम्हाला जो रासायनिकवरचा जे येणारा खर्च आहे ते आमच्या शेतीच्या माध्यमातून कमी झालेला. हा एक गटाचा फायदा आमच्या सगळ्या सार्वजनिक. आणि इतर शेतकऱ्यांना आमच्या मार्गदर्शनाखाली जी प्रेरणा मिळते त्यामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण पिकं निवडलेली आहे. त्या पिकामध्ये काजू, आंबा, चिक्कू, मसाला पिकं, कोकणात येणारी काय फळ पिकं, ऊस, पुन्हा त्यामध्ये सेंद्रिय गूळ ह्याचा वापर करून आम्ही आर्थिक उत्पन्नाचा सोर्स वाढवला आहे. आणि त्याच्या माध्यमात आम्हाला जो आर्थिक नफा मिळतोय तो आमच्या गटाच्या माध्यमातून सगळ्यांना फायदा मिळतोय. आता गटामध्ये तुमची शेती आणि गटातल्या बाकीची शेती, रानाचा विचार करता वेगवेगळे रानाचा प्रकार आहे, पण त्यामध्ये या गटामध्ये तुमच्या बरोबर बाकीची शेतीचा पीक पद्धतीचा वेगळा अवलंब असतो. तुम्हाला त्याचा फायदा कसा होतो? वेगळी पिकं म्हणजे त्याची माहिती कशी घेता तुम्ही? त्याच्या माध्यमातून आम्ही आम्ही स्वतः प्रयोगशील शेतकरी सगळे. त्याच्यामध्ये मी एखादा प्रयोग केला तर इतर शेतकऱ्यांना मी त्याचं मार्गदर्शन देतो. त्याच्या माध्यमातून त्यानं तो पीक अवलंबित केलं तर सगळ्यांना जर एकमेकाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे, प्रत्येक प्रयोगशील आहे, त्यानं वेगळा प्रयोग केला, मी वेगळा केला, त्यांनी वेगळा केला, असं सगळ्यांचं जे आहे त्याच्यातून एक पीक कुठलं निवडायचं आणि त्याचं मार्केटिंग कसं होईल ह्याचा पण विचार करतो. आता सेंद्रिय गुळ निविष्ठा जी लागणार आहे त्यात आम्ही स्वतः 265चा अवलंब न करता 86-032चा अवलंब केला पाहिजे, पुन्हा 671चा केला पाहिजे. ह्याचा ज्या गुळाला जी क्वालिटी मिळते ती 265च्या गुळाला मिळत. मग ही विचार सगळेजण करून आम्ही ती पीक निवडले जातो. आता गुळ तयार करायचा म्हणलं तर मग तो कारखाना उचलताना असं काही विचार करणार नाही ना तुमचा? आम्ही कारखान्याला गुळाच्या माध्यमात आमच्या मित्रांचे जे गुराळ आहेत तिथं नेऊन आम्ही गुळ आहेत काय दरामध्ये काय फरक पडतो का? किती साधारण? आज आम्ही इकडे जे 50-60 रुपये जे मिळतोय आम्हाला 80 रुपये किलोने 100 रुपये किलोने आमचा तो गुळ विक्री केला जातो. आणि ज्या खिलार गाईच्या संदर्भातनं जी तूप तयार करतो आम्ही ती 5,000 रुपये किलोने मार्केटिंग करतो आम्ही. आणि आम्हाला आम्ही पिकवलेल्या मालाचा जो हमी भाव आहे तो आम्हाला स्वतः आम्ही ठरवलं तो आम्हाला भेटला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शासनानं आम्हाला आर्थिक तरतूद पण दिली पाहिजे. जी काय मदत लागणार आहे
किंवा ह्या सेंद्रिय मालासाठी आम्हाला जे तुझं ही केलं रिसर्च सेंटर आहे तिथून आम्ही प्रमाणपत्र आम्ही आणले आहेत त्याची. त्यामुळे आमच्या गटाच्या माध्यमातल्या शेतकऱ्यांना त्याचा हमी भाव फिक्स मिळणं बी गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाकडे आम्ही त्याची निवेदनाद्वारे मागणी पण केली. मग आता गटामधून जी तुम्ही मागणी केली असं गट जर गावागावात झालं तर काय फायदा किंवा करावं का आणि काय केलं पाहिजे नाही, करणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. आज जे निसर्गाचा जो समतोल ढळला गेलेला आहे तो रासायनिकच्या माध्यमातून ढळला गेला आहे. कॅन्सरसारखे आजार म्हणा, पुन्हा अटॅकसारखे रोग, पुन्हा कोरोनासारखे रोग, ही सगळे माणसाच्या खाण्यापिण्यातनं रासायनिकचा भरमसाठ वापर झाल्यामुळेच होत गेलेला आहे. आणि तो कमी करायसाठी आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे. आणि आपल्याला ऑक्सिजन काय विकत घ्यायची गरज पडती, सिलेंडर त्याची जी मागणी होती आहे, तर आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी देशी गाईचं संवर्धन केलं तर तो ऑक्सिजन आपल्याला देशी गाईच्या गोठ्यातून मिळतो. जी बाबा फळझाडं आहेत ही पेन्शनसारखी जी पिकं म्हणून आपण निवडली जाते बहुवार्षिक, त्यामध्ये आंबा आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, काजू आहे, ही बहुवार्षिक पिकं आहेत आणि कमी पाण्यावर येणारी ही पिकं आहे. ह्या पिकाचा अवलंब केला आपल्या शेतीच्या बांधाच्या कडेने कंपाऊंड म्हणून जरी वापर केला तर आर्थिक उत्पन्नात भर पडते. आणि हे सगळं गटाच्या माध्यमातून करणं शक्य आहे. आणि प्रत्येक गावागावात 10-10, 20-20 गट होणं गरजेचं आहे. तर त्या गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती झाली तर रासायनिकवरचा खर्च कमी होऊन सेंद्रिय उत्पादनाला मार्केटिंग मिळेल. जे साधारणतः ग्रामीण भागातला आता जो युवक वर्ग आहे तो सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेला आहे आणि सेंद्रिय शेतीवर जो भर दिला जातोय तो औंढीसारख्या ग्रामीण भागातून सुरुवात झाली आणि त्यांचं गावागावामध्ये असं गट तयार व्हायला लागले आहेत आणि हे गट भविष्यामध्ये नक्कीच सेंद्रिय शेतीकडे घेऊन जातील. आणि आपण आता यापुढं पुढील त्यांचे सभासद जे आहेत त्यांना आपण बोलू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बालाजी शिंदे, गाव औंढीच. औंढीच. काय शेतात? शेतात केळी आहे, परत ऊस आहे, आपलं बाकीचे लहान लहान पिकं बी आहेत. काय फार्मर क्लबचा काय फायदा झाला तुम्हाला? फायदा म्हणजे असं झालं की गेल्या वर्षी निर्यात कर वाढवल्या केळीचं. माझं एकदम खतरनाक पीक म्हणलं तर चालेल, हालतं. मग निर्यात बंदी झाली. निर्यात बंदी झाल्यावर त्यांचं आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर जवळजवळ ह्याच्यात माझा जवळजवळ महिना वायाच गेला म्हणलं चाललं. पीक आता उतरायला आले आणि आता हे कसं करा जाता ह्याच्यावर. आता समजा एक्सपोर्ट समजा माल माझा एक्सपोर्टचा होता. मग आता अध्यक्ष म्हणलं हे काय करा जाता, समजा तर बंद झाले. मग बाबा काय करायचं, तर हे म्हणला आपला असं बांगलादेशला आपल्या ह्याच्या मार्गे जातंय, म्हणजे लोकल मार्केट. मग आम्ही काय केलं, इथनं माल काढला, मग तिथं कॉन्टॅक्ट केलं व्यापाऱ्याशी आणि आम्ही बांगलादेशला माल पाठवला ग्रुपतर्फे, थेट बांगलादेशला. म्हणजे ग्रुपचा असा फायदा होऊ शकतो की डायरेक्ट शेतकरी परदेशात बांगलादेशामध्ये सुद्धा मार्केट पाडू शकतो. हे समोर आपल्या उदाहरण आहे. मग तीच ग्रुपचा फायदा. म्हणजे आता जर मीच इथं लोकलला दिलं असतं तर माझं मग ती पिकाचं जे खर्च केलाय तेवढा बी निघला नसता. समजा ही झालंय ना. आता किती फायदा झाला साधारणतः, म्हणजे चालू मार्केट आणि तुम्ही गट शेती मार्फत ज्या पाठवला माल, जे आता इथं जे लोकल जे मार्केट होतं त्या टायमाचं लोकल मार्केट होतं 12-13 रुपये आणि जे आम्ही जे माल पाठवला ती 17-18 रुपयानं तिथं गेला. म्हणजे किलो मागे 5 ते 6 रुपयाचा फरक किती पडला. टन झाली? माझी केळी जवळजवळ 80-90 टन झाली. 5-5.5 लाख रुपयाचा फायदा झाला. हा बरोबर. हा. म्हणजे ही ग्रुप शेतीचा एवढं फायदा. जे माहिती आता जे आपल्याला माहित नाही ते दुसऱ्याला विचारायचे, बाबा हे काय करू दे, असं असं झालंय. मग ते सांगतात ना हे असं असं कर बाबा, असं म्हणजे मार्गदर्शन. हा. नमस्कार. नमस्कार. काय नाव? संभाजी बहिराम पवार, गाव औंढीत. काय शेतीमध्ये? शेतीमध्ये गहू आहे, काकडी आहे, वांगी आहे, टमाटा आहे. क्लबच्या शेती क्लब मार्फत जी शेती करताय तुम्ही, काय फायदा झाला तुम्हाला त्याला? म्हणजे विचार एकमेकाच्या विचारानं बरं. म्हणजे काय करू असं, म्हणजे मार्गदर्शन चांगलं मिळते. माहिती एकमेकाला हा, सांगा. एकमेकाला म्हणजे उत्पादनात न म्हणजे एकमेकाच्या विचारामुळं फायदा होतोय. मार्केट वगैरे कुठं विकायचं काय करायचं? एकमेकाच्या विचारानं म्हणजे इथं भाव चांगला मिळेल, तिथं भाव चांगला मिळेल, पंढरपूरला चांगला मिळेल, त्यामुळे फायदा होतोय. फायदा होतोय. आणि काय सांगावं वाटतं ग्रुप विषय? ग्रुप म्हणजे आता ग्रुपमध्ये असल्यामुळं म्हणजे ताकद जास्त राहते ना ग्रुपची. फायदा एक आहे.
आपला एकट्याचा विचार करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी 10 जणांचा 10 जणांचा विचार विचार शेती करून करायला पाहिजे करायला पुढच्या पाहिजे. काळात. हा बरोबर. बरोबर आहे. आपलं नाव काय? विलास नवनाथ शिंदे, राहणार औंढीचे. काय आहे शेतात? शेतात ऊस आहे, डाळिंब आहे, कांदा आहे. काय क्लबचा फायदा झाला? क्लबचा फायदा आम्ही 12 साली ग्रुप काढला त्यावेळेस आम्ही बाबा त्यावेळेस बारका ट्रॅक्टर घेतला मी छोटा. म्हणलं ही समजा अध्यक्ष ती म्हणली आपण ट्रॅक्टर घेऊया, तू चालव. म्हणजे व्यवसाय आपल्या ग्रुप मार्फत होतोय, चांगला होतोय. त्यावेळेस कुणाकडेच गावाकडे नव्हता बारका ट्रॅक्टर. मी त्यावेळेस घेतलं तेव्हापासून माझं म्हणजे हे वाढलं भरपूर, म्हणजे इन्कम वाला सोर्स वाढला माझा. हा असं झालं. परत डाळिंब ही पीक करतो ते समजा विचारानं करतो. हैदराबादला, पुण्याला, सोलापूरला पाठवतो. समजे म्हणजे बाबा इथं असं मार्केट आहे, तिथं एवढं भेटतंय, आपण तिकडं माल पाठवूया, इकडं पाठवूया. ग्रुपमध्ये समजायला माहिती झालं का एकूणमेकांची चर्चा होते आमची. त्यामुळे याचा फायदा निश्चित होतोय. हो, नक्की होतोय. खरं तर ग्रुप शेतीचा कसा फायदा होतो हे सर्वांनी सांगितलंच. आणि प्रत्येक गावागावात ग्रुप झाले पाहिजेत. आणि आपल्या कोणीतरी आता येऊन आपला इथं उधार करणार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचा उधार स्वतः करण्यासाठी स्वतः कष्ट करावं लागणार आहे, मार्केट शोधावं लागणार आहे आणि पैसा कमवावा लागणार नाही. सरकार येईल, शासन येईल, मग आपल्याला काहीतरी करेल. ही खरं तर आता सोडून देऊन आपल्या शेतीमध्ये कशी प्रगती साधता येईल हा बघण्याचा ह्या गटाचा, हा क्लबचा उद्देश आहे. खरं तर आपण अध्यक्षांना विचारू की बाबा काय ह्यातनं साधारणतः तुम्हाला काय वाटतं, हे करत असताना, याचा समारोप करत असताना काय सल्ला द्याचाल? तुमच्या गटाला साधारणतः काय पुरस्कार मिळेल असं पण आम्ही ऐकले. किती पुरस्कार मिळाले साधारणतः आणि काय नवीन शेतकऱ्याला काय सल्ला द्याल? आम्हाला आतापर्यंत 4 ते 5 पुरस्कार मिळालेले आहेत. आमचे प्रयोगशीलताच आमच्या आहे, नेतृत्व आमचं प्रयोगशीलतेचं. आणि तरुणांनी शिक्षण घेतलं, नोकरीच्या पाठीमागं न लागता. मी स्वतः एक सॉईल सायंटिस्ट होतो. मी सर्व्हिस सोडून सेंद्रिय शेती करतोय आणि आमच्या ग्रुपला आणि परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन कायमस्वरूपी आम्ही करत असतो. तर तरुणांना आणि सगळ्यांनाच माझं एक आव्हान आहे की जी शेती उत्पादन आपण करताय, सगळ्यात अगोदर तुम्ही मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. मार्केटचा अभ्यास करून त्या पिकाची निवड करा. आणि जर निवड केलेले पीक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, कच्चा माल विकता माती मोल विके, पक्का करता 4पट भाव मिळे. त्या पद्धतीनं तुमच्या कोणताही उत्पादन केलेला माल आहे तो कच्चा तुम्ही बाजारात विकू नका. त्याला लेबलिंग, पॅकिंग, प्रोसेसिंग सगळ्या गोष्टी करा आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवू शकता. कोणताही माल तुम्ही शेती उत्पादन घेत असताना, आता समजा ऊसासारखं पीक आहे, तर ऊसासारख्या पिकामधनं तुम्ही ऊसापासून काय काय बनवू शकता. रसापासून ऊसाच्या, त्याच्यामध्ये गुळ आहे, काकवी आहे, चहा आहे, बरीच हर्बल टी आहे. असे प्रोडक्ट तुम्ही करून तुम्ही डीप फ्रीजरला ठेवून, ऊसाचा रस आमच्याकडे 3 वर्ष टिकतो. हां, मग तशा पद्धतीच्या प्रोसेसिंग करून, आता मक्यासारखं पीक आहे, मक्यासारखं पीक तुम्ही घेता, मग त्याच्यामध्ये तुम्ही सायलो कल्चर बनवा. किंवा मक्याचं तुम्ही मका थ्रेशर केल्यानंतर, म्हणजे मळणी केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मार्केटला देता. त्याच्याऐवजी तुम्ही छोटीशी गिरणी घेऊन तुम्ही त्याचा मका भरडा करा. काय झालं तर तुमचा बाय प्रोडक्ट झाला. भरड्याला आज काय भाव चालू आहे, मक्याच्या दुप्पट भाव चालू आहे. असं प्रत्येक ह्याच्यावरती, बाबा मिरचीसारखं पीक घेतलंय तर तुम्ही मिरची बाजारामध्ये न विकता ती वाळवून त्याची पावडर केली पाहिजे. पावडरवर तुमचं पॅकिंग, लेबलिंग केलं पाहिजे. शेतकरी एक ब्रँड झाला पाहिजे. आणि मार्केट तुम्ही बसल्या ठिकाणी मार्केट आहे. आता शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीत, ॲप आहेत. आता बीजेक सारखं ॲप आहे. मला ऊसाची मागणी आता उत्तर प्रदेशमधून आहे. हां, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे. हो, अवश्य केला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक हे ज्या गोष्टी वापरताय, आता फेसबुक जे वापरतात ना, फेसबुकमध्ये एक मार्केट प्लेस म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती तुमचं उत्पादन, तुमचे चांगले फोटो काढा, त्याला एक रेट द्या आणि तुम्ही ते अपलोड करा. जेवढ्यांकडे आहे फेसबुक त्यांना सगळ्यांना तुमचं उत्पादन दिसेल. किंवा आता तुम्ही रेग्युलर व्हॉट्सअप वापरता, त्याच्याऐवजी व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट वापरा. त्याच्यावरती व्हॉट्सअप बिझनेस ॲपमध्ये ना तुमचे जी उत्पादन आहेत त्याचे फोटो अपलोड करा.
ज्यांच्याकडे तुमचा नंबर नाही आणि ज्यांच्याकडे व्हॉट्सअप बिझनेसचं अकाउंट आहे त्या सर्वांना तुमचं प्रोडक्ट दिसणार आणि तिथून तुम्हाला डिमांड येणार. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेताच्या झाडाखाली बसून बांधावरल्या तुमचं मार्केट करू शकता. म्हणजे ही शेतकऱ्याला माहिती नाही, हा तंत्रज्ञानाचा त्यामुळे अभाव आहे. शेतकरी पाठीमागे राहिलाय. हा तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, नवनवीन प्रयोग केले पाहिजे. प्रयोग करताना पण एखादा प्रोजेक्ट आपण मोठा बघतो 1 कोटी रुपयाचा 2 कोटी, अहो त्याचं अगोदरचं छोटं एक स्ट्रक्चर झालेलं असतं. मग ती छोटं आपल्याकडे कसं येईल आणि आपण त्याच्यातून काय करू शकतो. आम्ही 1 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट बघितला, अरे बापरे 1 कोटी रुपयाचा, याला सबसिडी, ह्या विचार नाही करता छोटं करून आपलं उत्पादन रन कसं करता येईल आणि ग्राहकापर्यंत पोचता कसं येईल हे आपण सगळ्यात अगोदर शोधलं पाहिजे. आणि कधीही मार्केटिंग करताना तुमच्या मालाची काय गुणवत्ता आहे आणि त्या दुसऱ्या मालाची काय गुणवत्ता आहे ही दाखवून देता आली पाहिजे तुम्हाला. आपला माल चांगल्या क्वालिटीचा कसा आहे ते मार्केटिंग करता आलं पाहिजे. हा तुम्ही त्यातल्या न्यूट्रिशनचं लॅब टेस्ट करून न्यूट्रिशनचं लेबल लावलं पाहिजे. बाबा ह्याच्यात हे आम्ही मिक्स केलेलं नाही, हा तुमच्या शरीरासाठी किती आवश्यक घटक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केल्या पाहिजे. आता तुमच्या क्लबचं पुढचं उद्दिष्ट काय आहे आता यापुढे? आमचं आता इथून पुढचं उद्दिष्ट आहे की सेंद्रिय उत्पादन जी शेतीमाल आहेत त्याचं चांगल्या पद्धतीनं उत्पादन करायचं आणि बाय प्रोसेसिंग जे आहेत ती सगळी युनिट आम्ही उभा करणार आहे. कच्च्या मालाचं पक्क्या मालाचं रूपांतर करून सेल करणे. हां सेल करणे. मग त्याच्यासाठी आमचं आता मी तुम्हाला सांगितलं ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक ह्याचाही आम्ही उपयोग करणार. आकाशवाणी केंद्र आहेत, न्यूजपेपर आहेत, सोशल मीडियाचा जेवढा उपयोग करता येईल किंवा वेगवेगळ्या ठिकाणची जिल्हास्तरीय प्रदर्शन असतील तिथं जाऊन आमचं स्टॉल लावणे ह्या गोष्टी आम्ही पुढं करणार आहे. आणि तरुणांनी कधीही शेतीतलं काम करताना किंवा व्यवसाय करताना लाज बाळगता कामा नये. लाज बाळगली का तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कोणता व्यवसाय असू लाज बाळगू नका, त्याचं पूर्ण ज्ञान आत्मसात करा आणि पाऊल ठेवा. तुम्हाला यशाचा झेंडा नक्कीच तुमच्या खांद्यावरती दिसेल. खरंच अतिशय चांगली उद्दिष्ट या क्लबची आहेत आणि सोशल मीडियाच्या नावानं बोंबा मारणाऱ्या ना अध्यक्षांनी खरं सांगितलं की त्याचा चांगला उपयोग कसा करून घेता येईल आणि हे जर केलं तर शेतकरी आणि शेतकऱ्याच्या मुलांना पुढच्या काळामध्ये नक्कीच चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करू. आणि क्लबचं पुढचं कार्य आपण वेळोवेळी असंच येऊन आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि आता आपण इथंच यांची रजा घेऊ. नमस्कार. नमस्कार.